पडद्याआडचं जग काळाच्या पडद्याआड निघून गेलंय. तुम्ही गोदाचे अपराधी आहात. माफी तिचीच मागायला हवी. धुळवडीला दागिन्याने मडवली होतीत ना, डोक्यात हवा गेली तिच्या. तुम्हाला उगाच डिवचू नकोस, नाही तर मी खरंच पेशी. मामनजी, काही नाही. हल्ली जरा अपचनाचा त्रास होतो ना, म्हणून फेऱ्या मारत होतो. तू झोपली नाहीस अजून? नाही. पेशवे आले नाही येत ना अजून? कुठे जातो काही सांगून गेला होता? नाही मामनजी. अरे हल्ली दिवस कसे आहेत बाहेर. जरा कुठे संशयास्पद हालचाल दिसली तर शिपाई गोळ्या घालतात हल्ली सरळ. मामनजी, त्याच्या ना घोबडासारख्या रात्रीच्याच भराऱ्या मारायची बुद्धी होते. इथे आमचा जीव टांगणीला. तुम्ही काळजी करू नका मामनजी. छे छे, आम्ही कुठे काळजी करतो? तो आला नाही या चिंतेत आम्ही जागे नाही आहोत. जरा अपचनाचा त्रास होतो म्हणून. त्यांनी काय कधी यावं कधीही जावं, आम्हाला काय त्याचं. त्या दामू परांजप्याकडे जातो म्हणाला होता का? नाही, तसं काही बोलणं नाही झालं. मूर्ख नालायक. जा पार्वती, तू आज जाऊन झोप. आम्ही आहोत ना इथे. म्हणजे आम्हाला थोडा वेळ आहे झोपायला. तोपर्यंत रावसाहेब येतीलच घरी. जा झोप तू. मामनजी, पण तुम्ही. वैद्यभुवानी सांगितलेलंच आहे, रात्री न चुकता शतपावली करायला हवी. जा बाळा, तू जाऊन झोप. महादेवाची काळजी करू नकोस, येईल तो. आम्ही करतो का काळजी? आता मोठे झालेत बाजीराव, त्यांचे ते समर्थ आहेत. हे पहा, आपला जीव सुखी राहायला हवा असेल तर उगाच जीवाला घोर लावून घेऊ नये. आम्ही हल्ली सोडून दिलंय. जाऊन झोप तू.
काय कसं वाटलं? कॅप्टन श्रीरंग रानडे, मोस्ट हंबल सर्वंट ऑफ हर हायनेस क्वीन ऑफ ब्रिटन. कसा वाटला आमच्या शिवशंकराचा प्रसाद? मजा आला की नाही? मजा मजा म्हणजे बोला ना, बोला. महादेवा, प्रेमात पडल्यासारखं वाटतंय. अरे वा वा, तुम्ही तर आमच्या पुढे एक पाऊल निघून गेलात की. महादेवा, प्रेमात पडलो होतो ना तेव्हा असंच वाटलं होतं. एका उंच कड्यावरून आपला पाय घसरतो, एका खोल दरीत आपण असे भिरकावले जातो. कपाळ मोक्ष होणार असं वाटत असतानाच एक मऊ फुलांची जाळी कुठून तरी येते आणि आपल्याला अलगद झेलून घेते. म्हणजे प्रेमात पडताना स्वतःवरचा ताबा सुटण्याची भीती आणि मऊ फुलांच्या जाळीत झेलल्यावरती विसावल्यावर जे सुख मिळतं ना, दोन्ही आहे या नशेत आहे नक्की. हे भांग पिण्याची ही पहिलीच वेळ आहे, पण प्रेमात पडण्याची याआधी वेळ येऊन गेलेली दिसते. काय नाही नाही, बोला श्रीरंगराव, बोला. असं नाही चालणार, नुसतं हसून नाही चालणार. आम्हाला ही कथा अथपासून इथपर्यंत कळली पाहिजे. नाही महादेवराव, काही कथांची इति नसतेच. त्या रेंगाळत राहतात आपल्या आठवणींमध्ये, कधी वाऱ्याच्या झुळकीसारख्या थंड, तर कधी वाळवंटासारख्या दाहक. अगदी मनापासून प्रेम केलेलं दिसतंय श्रीरंगराव. महादेवा, प्रेम मनापासूनच करायचं असतं, मन हरवून करायचं असतं. तू नशीबवान आहेस, महादेवाला त्याची पार्वती मिळाली. महादेवाला पार्वती मिळायचीच. एवढा निर्धास्त राहू नकोस. त्या महादेवची पार्वती जळून भस्म झाली होती. फक्त रे तांडव करून अख्खं जग भस्म करायला घेतलं होतं. मी तेच करेन. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. पार्वती सारखी माझी बायको असती तर मी सुद्धा तेच केलं असतं. त्या मुलीच्या तू प्रेमात पडलास ते नाव मला कळायला हवं श्रीरंगराव. ते महत्वाचं नाहीये महादेवा, पण बघता क्षणीच तिच्या प्रेमात पडलो होतो आणि तेव्हाच मला कळलं होतं की ही आपली कधी होऊ शकत नाही. आणि तरीही पडलो. का? ती तुझी का होऊ शकणार नव्हती? तिचं लग्न झालं होतं.
एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडला होतास? प्रेमात पडलो तेव्हा कुठे माहित होतं ती विवाहित आहे. आणि जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मग मग काय तुला म्हटलं ना, काही कथांची इति नसतेच. त्या रेंगाळत राहतात आणि आपल्या बरोबरच संपतात. मला त्या मुलीचं नाव कळायला हवं श्रीरंगराव. नाही सांगू शकत. तू माझा मित्र आहेस श्रीरंगा. म्हणूनच नाही सांगू शकत. म्हणजे मी तिला ओळखतो. चला महादेवराव, श्री तू स्वर्गातून जहाज सुटण्याची वेळ झाली आहे. आता पुन्हा एकदा भूतलाकडे. माझी छबू वाट पाहत असेल. मला जायला हवं, पण मस्त होता तुमचा स्वर्ग. पुन्हा भेट द्यायला आवडेल मला. महादेवा. सोपान, जी जी. काल रात्री कुठे होतास? रातच्याला म्या कुठं असणार, वाड्यावरच होतो. हो का? आणि भालचंद्रराव कुठे होते? भालचंद्रराव नाही जी, काही ठाव नाही. म्या माझी कामं आटोपून देवाचं नाव घेऊन गुडूप झोपलो होतो. भालचंद्रराव आज पहाटे घरी आले. वय नाही, ठाव नाही मला. मी आज पहाटेपर्यंत जागीच होते सोपान, आणि मला 2 माणसांच्या संभाषणाचे आवाज ऐकू आले. त्यातला एक आवाज भालचंद्ररावांचा होता. आणि दुसरा तुझा. माझा नाही. वहिनी साहेब, तुम्हाला काहीतरी भास झाला असं. मागच्या वेळेला मी तुला समज दिली होती सोपान, लक्षात आहे ना? तरी सुद्धा तुझे हे उद्योग थांबलेले दिसत नाहीयेत. आईच्यान सांगतो वहिनी साहेब, म्या नव्हतो. तुम्हाला सांगू का, महादेव दादा असतील. कारण काल रातच्याला उशिरापर्यंत महादेव दादा आले नव्हते नव, म्हणून तेच. हे तुला कसं माहित? तू तर तुझी कामं आटपून देवाचं नाव घेऊन गुडुप्प झोपून गेला होतास ना? वहिनी साहेब, ते मी रातच्याला मध्ये मला जाग आली. शेवटचं सांगते तुला सोपान, भागीरथी वंसांच्या सुखाला तुझ्यामुळे चूड लागली तर तुला या घरातूनच काय, या गावातून बाहेर हाकलून देईन. वहिनी साहेब, मी गरीब बिचारा नोकर, मला तुम्ही भालचंद्ररावांना नादी लावून तू गरीब नक्कीच राहायला नसशील, आणि बिचारा तर तू कधीच नव्हतास. सावध राहा सोपान, माझं तुझ्यावर लक्ष आहे.
कळलं का? होय. उगाच फाजीलपणा नकोय, मी कामात आहे. असं बर, म्हणजे आम्ही कामात असताना तुम्ही फाजीलपणा केलेला चालतं वाटतं. वासंती, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? चिडताय कशाला? असं काय गुन्हा केला मी? मग एकदा सांगितल्यानंतर माणसानं शहाणं व्हावं. हो, मी वेडी आहे. फार वेडी आहे मी, आणि विचार करून करून आणखीन वेड लागणार आहे मला. बऱ्याच दिवसांपासून मी बघतीये तुम्ही कशाशीही कर्तव्य नसल्यासारखं वागताय. मी जर समोर आले तर कामापुरतं बोलता, काही सांगत असले तर फक्त कर्तव्य म्हणून ऐकून घेता. कशातही मन नाहीये तुमचं. मी खोलीत आले की तुम्ही उठून बाहेर निघून जाता. रात्री सुद्धा मुद्दाम मला झोप लागल्यावरच तुम्ही खोलीत येता. मला सांगा, हे सगळं कशासाठी आहे? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तुला वाटतं तसं काही नाहीये. अहो, माझं काही चुकत असेल ना तर मला शिक्षा करा हवं तर, पण असे फटकून वागू नका माझ्याशी. वासंती, सांगितलं ना तुला, तसं काही नाहीये. इथे कुळाची खूप महत्वाची कामं आहेत. माझ्या मनात त्याचेच विचार असतात, आणि त्यातून तुला माहितीये मी एकटा पडलोय. महादेव दादा असून सुद्धा कारभारासाठी त्याचा काही एक उपयोग नाहीये. त्यामुळे माझी शपथ घेऊन सांगा, लहान सहान कारणांसाठी शपथा घ्यायच्या नसतात. अहो, ओरडू नकोस रे दिन्या, डोकं दुखतंय मग आमचं. लागलं डोक्याला? नाही रे, मग काही नाही रे बाबा. दादा, अण्णा चिडलेत. आता काय? तुला ना ते घोडा म्हणाले. चला, गाढवावरून घोड्यापर्यंत आमची बढती झाली तर. सूर्य डोक्यावर आला तरी घोडा अजून लोळत पडलाय, अशा भोपाळीने दिवसाची सुरुवात झाली असेल ना? तुला कसं माहिती? आम्हाला सगळं माहिती असतं. हे काय, आपण कुठे निघालात सकाळी सकाळी? मी, छबू, गणपत आणि जगन आम्ही आमरात खेळायला चाललोय. छबू आली आहे? हो, श्रीदादा मगाशीच तिला सोडून गेला. श्री आला होता एवढ्या सकाळी सकाळी? हो, वहिनी बरोबर बराच वेळ गप्पा मारत बसला होता.